नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस पिकाची लागवड ही आडसली, पूर्व हंगामी आणि सुरू अशा तीनही हंगामात केली जाते. परंतु असं जरी असलं तरी आडसली हंगामात केली जाणारी ऊसाची लागवड ही शेतकऱ्यांना जास्त फायद्याची ठरते. आणि मग या हंगामामध्ये त्यांनी जर का जीवाणू खतांचा वापर केला तर निश्चितच त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी बंधूंना होणार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावर अधिक चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे आडसली ऊस हंगामामध्ये जीवाणू खतांचा वापर. आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्रीयुत बिभीषण माळी. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे ते सूक्ष्मजीवशास्त्र विभागात वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की जीवाणू खत म्हणजे काय किंवा त्याबद्दल आपण नक्की काय सांगाल? जीवाणू खत म्हणजे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जे काही अन्नद्रव्ये आहेत ती अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात. तर प्रयोगशाळेमध्ये ह्या उपयुक्त जीवाणूंचा शोध घेतो आपण आणि ते शोध घेऊन त्याचं विलगीकरण केलं जातं आणि विलगीकरणानंतर आपण ते एका विशिष्ट माध्यमात वाढवतो आणि ते विशिष्ट माध्यमात वाढवलेले जीवाणू आपण नंतर शेतीमध्ये अधिक उत्पादन येण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आपण ते वापरत असतो आणि अशा जीवाणूंनाच आपण जीवाणू खत असं म्हणतो. परंतु या जीवाणू खतांच्या काही पद्धती वगैरे आहेत का? हां, जीवाणू खतं वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे की आपण जीवाणू खतं बेणे प्रक्रियेसाठी वापरू शकतो, त्याच्यानंतर बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो, रोपांना प्रक्रिया करण्याकरता वापरू शकतो, आळवणी पद्धतीने म्हणजे जमिनीतून पिकाच्या मुळांना देण्यासाठी वापरू शकतो आणि फवारणीद्वारे सुद्धा आपण ही जीवाणू खतं वापरू शकतो. पण मग या जीवाणू खतांचे वेगळे वेगळे प्रकार सुद्धा उपलब्ध असतात? जीवाणू खतं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. म्हणजे जसं की नत्र स्थिर करणारे जीवाणू, पुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, गंधक विघटक करणारे जीवाणू, सल्फर आणि सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जीवाणू, लोह आणि जस्त विरघळणारे जीवाणू, हे सारे जीवाणू खतांचे प्रकार आहेत. म्हणजे ज्या प्रकारे त्यांची उपयुक्तता असते त्या प्रकारे त्यांचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. हो. परंतु ही जीवाणू खतं जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते कशा प्रकारे ते सुरू करतात आणि कशा प्रकारे फायदा त्याचा आपल्या पिकांना होतो? जीवाणू खतं ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये वापरतो त्यावेळेला आपण आळवणी पद्धतीनं किंवा ड्रीपद्वारे किंवा पाण्याद्वारे देत असतो. त्याचा उद्देश असा असतो की जीवाणू खतं ही पिकांच्या मुळाभोवती गेली पाहिजेत. मग जीवाणू खतं ज्या वेळेला हे जीवाणू पिकांच्या मुळाभोवती जातात त्यावेळेला तिथं गेल्यानंतर जे आपण दिलेली संख्या आणि तिथे अन्न घटकांचा वापर करून त्याला आपण रायझोस्पियर म्हणतो, म्हणजे मुळालगतची जागा, जमीन, तिथं ते वाढतात आणि तिथं वाढल्यानंतर त्या भागामध्ये रायझोस्पियरमध्ये ते ऑर्गॅनिक ॲसिड्स तिथं तयार करतात. हां, आणि ते ऑर्गॅनिक ॲसिड्स काय करतात तर पिकांना जे आपण खतं दिलेले असतात किंवा जमिनीमध्ये जे असतात ते अविद्राव्य स्वरूपात असतात आणि ते अविद्राव्य स्वरूपातली खतं पिकांच्या मुळांना शोषून घेता येत नाहीत. मग हे जीवाणू काय करतात, काही ऑर्गॅनिक ॲसिड्स, हार्मोन्स, त्याच्यानंतर विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स, काही असे पदार्थ तिथं स्रवतात, सिक्रीट करतात आणि त्याच्यामध्ये हे जे अविद्राव्य घटक आहेत ते विद्राव्य होतात आणि एकदा का हे घटक विद्राव्य झाले की मग ते पिकांना ते शोषून घेणं सोयीस्कर होतं आणि मग ते पिकांची जी मुळं आहेत तर ती विद्राव्य झालेली अन्नद्रव्ये अधिक शोषून घेतात आणि पिकांची वाढ होते.
सर, म्हणजे अगदी ज्याप्रमाणे माणसांसाठी टॉनिक उपलब्ध असतात, अगदी त्याचप्रमाणे ही जीवाणू खतं पिकांसाठी काम करत असतात. हो. सर, त्याचप्रमाणे मला आपल्याला विचारायला आवडेल की विशेषतः आडसाली हंगामात जो आपण ऊस घेतो, तर या हंगामामध्ये जीवाणू खतांचा वापर हा किती महत्त्वाचा आहे? आडसाली हंगामाचा जर आपण विचार केला तर आडसाली हंगामामधील जो ऊसाची आपण लागण करतो तो सर्वसाधारणपणे 15-16 महिने आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असतो आणि जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हा हंगाम फायदेशीर आहे. तर या हंगामामध्ये जर आपण जीवाणू खतांचा वापर केला तर आपलं उत्पादन निश्चितच वाढेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीचा जो जीवाणू खतं आपण वापरण्याचा कालावधी आहे तो 4 महिन्यापर्यंत. तर ह्या आडसाली हंगामामध्ये हा जो सुरुवातीचे 4 महिने आहेत हे ते जीवाणू खतांना वाढण्यासाठी लागणारे जे टेम्परेचर आहे किंवा तापमान आहे ते योग्य असतं, त्याच्यामुळं अधिकचा फायदा आपल्याला मिळू शकतो. म्हणजे हवामान अतिशय उत्तम असल्यामुळे जीवाणू खतं वापरण्याचं फायद्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितच वाढणार आहे. त्याचबरोबर सर, या आडसाली हंगामात ऊसाचं पीक घेत असताना नक्की या खतांचा वापर कधी करावा, म्हणजे सुरुवातीला करावा की पिकाची पेरणी केल्यानंतर करावा? जीवाणू खतांचा वापर आपण ज्या वेळेला विचार करतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पिकाला आपल्याला जीवाणू खत वापरायचं असेल, ऊस किंवा इतर पिकंसुद्धा, तर त्या पिकाच्या अर्ली स्टेजमध्ये किंवा सुरुवातीच्या आरंभीच्या स्टेजमध्ये जीवाणू खतं वापरणं गरजेचं असतं. त्याचं कारण म्हणजे जर का आपण जीवाणू खत सुरुवातीला वापरली तर त्यांना काम करायला वेळ जास्त भेटतो. बरोबर. उदाहरणार्थ आपण जर समजा आता ऊस ह्या पिकाचा जर विचार केला, आता आडसाली हंगामाचा जर विचार केला, 15 ते 16 महिने ऊस राहणार आहे आपल्या शेतामध्ये. आणि जर का आपण जे वरील आता आपण सांगितल्याप्रमाणे जीवाणू खतं आपण वापरली, जर ते पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात जर वापरले तर त्या जीवाणूंना ऊस निघून जाईपर्यंत म्हणजे तुटून जाईपर्यंत 15 महिन्याचा जर विचार केला तर 13 महिने काम करायला वेळ मिळतो. आणि हेच जर मी जीवाणू खत 10व्या किंवा 12व्या महिन्यात वापरलं तर जीवाणूंना काम करायला वेळ तिथं कमी भेटतो. म्हणून जेवढा वेळ जास्त भेटेल त्यांना निश्चितच ते जास्त चांगलं काम करणार आहेत. म्हणून जीवाणू खतं ही पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत वापरावी आणि ऊसाचा विचार करता बांधणीपर्यंत म्हणजे सुरुवातीच्या 4 महिन्यापर्यंत ऊसामध्ये जीवाणू खतांचा वापर केला तर फायदा जास्त दिसून येतो. आणि या आडसाली हंगामामध्ये जर का जीवाणू खतांचा वापर करायचा असेल तर साधारण कोणती जीवाणू खतं ही जास्त उपयुक्त ठरतात? आडसाली हंगामामध्ये जर विचार केला आपण तर ऊसाला जे काही लागणारी मुख्य अन्नद्रव्ये आहेत जसे की नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, सिलिकॉन, लोह, जस्त, हे सर्वच्या सर्व अन्नघटक उपलब्ध करून देणारे जीवाणू खतं जर आपण वापरली तर आपल्याला निश्चितच सगळे अन्नघटक ते ऊस पिकाला मिळवून देण्यात फायदेशीर राहतं आणि निश्चितच ऊसाची वाढ चांगली होते. ही जीवाणू खतं वापरत असताना त्यांची गुणवत्ता काय असावी? गुणवत्तेचा जर विचार केला जीवाणू खतांच्या बाबतीत तर फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर आपले जे भारत सरकारचं हे आहे त्याच्याविषयी म्हणजे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत की जीवाणू खताचा दर्जा काय असावा. तर त्याचा जर विचार केला, जर आपलं जीवाणू खत हे स्थायी रूप असेल म्हणजे पावडर स्वरूपात असेल, त्याचा जो काउंट असतो म्हणजे पर ml किती जीवाणू असावेत त्यांची संख्या ती महत्त्वाची असते. बरं. का तर हे दिसत नाहीत, अतिशय लहान असतात. तर जर स्थायी रूपात असतील तर 1×10⁷ म्हणजे 10चा 7वा घात अच्छा. एवढं डायल्युशन केलं तर एक जीवाणू सापडावा. बरं. 10वर 7 शून्य हे स्थायी रूपात झालं. आणि द्रवरूप जीवाणू खतांचा जर विचार केला तर द्रवरूप जीवाणू खतांचा 1×10⁸ म्हणजे 10वरती ज्या वेळेला आपण 8 शून्य दिली, जेवढं डायल्युशन होईल त्याला एक कॉलनी किंवा एक जीवाणू मिळाला पाहिजे कमीत कमी. हे आपलं फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर हे आहेत. जर कमीत कमी तेवढे जर जीवाणूंची संख्या मेंटेन असेल तरच ते जीवाणू खत आपण वापरू शकतो किंवा आपण त्याची विक्री करू शकतो किंवा शेतकरी ते वापरू शकतात. तर त्याची तशा प्रकारे गुणवत्ता काउंटची. आणि दुसरी गोष्ट सामू, सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 पर्यंत त्याचा pH असला पाहिजे. तर हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. आडसाली हंगामात ऊसाचं पीक घेत असताना कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची जीवाणू खतं आपण वापरू शकतोय?
आपण नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळणारे, पालाश उपलब्ध करून देणारे, गंधक विघटन करणारे, लोह आणि जस्त विरघळणारे अशा जीवाणूंचा आपण वापर करू शकतो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी हे सर्व आपण जमिनीमधून जे काही खतं वापरणार आहोत तर ह्या सर्व जीवाणूंचा एक समूह तयार करून त्याचा एक सिंगल प्रोडक्ट सॉइल हेल्थ नावाचं हे एक उत्पादित केलं आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त जीवाणूंचा समूह आहे. बरं. हा, आणि हे सगळ्या प्रकारातले आहेत, मी आता सांगितलेले जे सगळ्या प्रकारातले आहेत 50 पेक्षा जास्त जीवाणूंचा समूह आहे. आणि ते आपल्याला ऊस पिकासाठी वापरायचे आहेत. तर ते वापरताना त्याचा डोस आहे एकरी 4 लिटर या प्रमाणात वापरायचे आहेत. आणि ते स्प्लिट डोसमध्ये म्हणजे 4 लिटर 4 वेगवेगळ्या वेळेला वापरायचे. साधारण कोणत्या वेळेमध्ये आपण हे वापरू शकतो? तर हे सॉइल हेल्थ द्रवरूप जीवाणू खत जे आहे त्याला सर्वांगीण असा आता मी ट्रेड नेम पण दिलेला आहे. ट्रेड नेम त्याचा आता आलेला आहे, सर्वांगीण असं वय आहे. जर आपण हे सर्वांगीण किंवा सॉइल हेल्थ जर आपण लागणीच्या वेळेला 1 लिटर सेंद्रिय खतातून, गांडूळ खतातून किंवा कंपोस्ट खतातून आपल्याला द्यायचं आहे लागणीच्या वेळेला. आणि तिथून पुढं प्रत्येक महिन्याला 1 लिटर 200 लिटर पाण्यात मिसळून ते द्रावण आपल्याला ऊसाच्या मुळा शेजारी द्यायचं आहे किंवा पाट पाण्याद्वारे, ड्रीपद्वारे किंवा मग ड्रेंचिंग पद्धतीनं आपण त्याचा आळवणी करू शकतो. आळवणी पद्धतीनं द्यायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला ऊसाचं वय 3 महिने असेल म्हणजे 90 दिवसाचा ऊस झाला की हे आपले 4 लिटरचा सॉइल हेल्थचा डोस संपलेला असेल. आणि याचबरोबर आणखीन एखादं जीवाणू खत देखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने उपलब्ध केलेलं आहे, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. दुसरं प्लांट हेल्थ नावाचं जीवाणू खत आहे. बरं. जसं की सॉइल हेल्थ म्हणजे हे जमिनीतून वापरणारे सगळे एकाच ह्याच्यातून सर्व प्रकारचे जीवाणू जातात, तसं हे प्लांट हेल्थ नावाचं द्रवरूप दुसरं एक जीवाणू खत आहे आणि हे आपण फवारणीसाठी वापरायचं आहे. तर ह्याच्यामध्ये एंडोफायटिक बॅक्टेरिया आहे. अच्छा. एंडोफायटिक बॅक्टेरिया म्हणजे ऊसाच्या अंतर्गत भागात राहणारे जीवाणू. बरं. जसं की आपल्या सुद्धा शरीरामध्ये असतात, प्रत्येक पिकाच्या वनस्पतीच्या शरीराच्या आतमध्ये जीवाणू असतात, त्यांना एंडोफाइट्स म्हणतात. तसं प्लांट हेल्थमध्ये ऊसामध्ये असणारे एंडोफाइट्स आहेत. जसं की ॲसेटोबॅक्टर आहे, ते हे जीवाणू आहेत, त्यांची नावं आहेत. हे ॲसेटोबॅक्टर डायझोट्रॉपिकस आहे, आझोस्पिरिलम आहे, आझोआर्कस आहे, बुरखोल्डेरिया आहे आणि हर्बास्पिरिलम आहेत. हे आत्तापर्यंत आम्हाला सापडलेले हे जीवाणू आहेत जे की ऊसाच्या अंतर्गत भागात राहून नत्र स्थिर करतात. आणि हे मुळामध्ये, पानामध्ये आणि कांडीमध्ये असतात. आणि ते त्या ऊसाच्या त्या अंतर्गत भागात राहून ते हवेतील जो काही नत्र आहे, आपल्याला माहिती आहे की 78% हवेमध्ये नत्राचं प्रमाण आहे, एवढा मोठा नत्र हवेमध्ये आहे, तर तो नत्र शोषून घेऊन ऊसाला मिळवून देतात हे जीवाणू. एक सिस्टम असते, नायट्रोजिनेज एन्झाईम सिस्टम असते, तर त्या सिस्टमच्या द्वारे हवेतील नत्र ते शोषून घेतात आणि ऊसाला देतात. आणि ऊस जो काही साखर तयार करतो, ह्या जीवाणूंच्या वाढीसाठी साखर ह्यांना आवडते आणि त्यांना लागणारी साखर ऊस देतो. म्हणजे बघा, ऊसाच्या वाढीसाठी लागणारा नत्र हे जीवाणू शोषून घेऊन ऊसाला देतात आणि ह्या जीवाणूंच्या वाढीसाठी लागणारी साखर हे ऊस त्यांना पुरवतो. म्हणजे चक्र आहे हे. हा, म्हणजे लाईफ सपोर्ट्स लाईफ. बरोबर. असं सर, आत्ताच आपण उल्लेख केला त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा या जीवाणू खतांविषयी काही नवीन संशोधन सुरू आहे का? हो, संशोधन तर आमचं सातत्यानं सुरूच असतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभागात म्हणजे खूप पूर्वीपासून, म्हणजे सर्वसाधारणपणे 30-32 वर्षापासून ऊस पीक आणि इतर पिकांसाठी सुद्धा जे काही उपयुक्त जीवाणू आहेत त्याच्यावरती संशोधन झालेलं आहे, सुरू आहे. आणि त्याचा फायदा म्हणजे त्याचे जे काही प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत त्याच्या अनेक वर्ष शेतकरी फायदा घेत आहेत. तर सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मँगनीज अँड बोरॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरियावरती पण काम आता आम्ही हाती घेतलेलं आहे. म्हणजे जसं की आयर्न आणि लोह जसे अन्न घटक आहेत, तसेच बोरॉन आणि मँगनीजसुद्धा आवश्यक आहेत. तर त्याच्याबद्दलचं सुद्धा आम्ही काम सुरू केलेलं आहे. त्यानंतर एक्झोपॉलिसॅकराइड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. तर या बॅक्टेरिया अशा आहेत की ऊसाला कमी पाण्यामध्ये उत्पादन कसं स्टेबल राहील, म्हणजे वाढवण्यापेक्षा उत्पादन स्टेबल राहून पाणी कमी कसं करता येईल, किंवा ज्या ठिकाणी काही दुष्काळी भागामध्ये किंवा काही भागामध्ये उन्हाळ्यामध्ये एक सर्वसाधारणपणे मार्चपासून जूनपर्यंत
पाण्याची उपलब्धता कमी असते, तर तिथं ऊसाला पाणी कमी पडतं. तर तशा स्थितीमध्ये अवर्षणग्रस्त भागामध्ये आपण कमी पाण्यामध्ये ऊस उत्पादन कसं येईल ह्याबद्दलचं सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसं आम्ही सध्या लॅब लेवलला काम करतो आहोत. आणि निश्चितच लवकरात लवकर त्याला यश सुद्धा येईल अशी आपण आशा करूया. सर, ही जीवाणू खतं वापरत असताना सर्वप्रथम शेतकरी बंधूंनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? ज्या वेळेला आपण जीवाणू खतं वापरतो त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे ते जीवाणू खत जे आपण घेतोय त्याची एक्सपायरी डेट काय आहे, म्हणजे ते आपल्याला त्याच्या अंतिम जे काही शेल्फ लाईफ आहे त्याच्या किंवा एक्सपायरी डेट आहे त्याच्या पूर्वी वापरायचं आहे. दुसरी गोष्ट, आपण जीवाणू खत घेतल्यानंतर ते नेहमी सावलीच्या ठिकाणी सावलीत ठेवायचं आहे. थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवायचं आहे. जिथं जास्त तापमान आहे 40पेक्षा जास्त अशा ठिकाणी ते ठेवायचं नाही. त्याच्यानंतर जे आपण जीवाणू खतं वापरताना आळवणे असेल किंवा फवारणे असेल, जे काही आपण गोष्टी वापरणार आहोत, जसे की बॅरल असेल किंवा स्प्रे पंप असेल, तर तो अगोदर जर रासायनिक खताने वापरलेला असेल किंवा औषधांचा वापर केलेला असेल तर तो स्वच्छ धुवून घेतला पाहिजे आणि मगच आपण जीवाणू खतं त्याच्यातून वापरू शकतो. आणि जर आपण अगोदर जीवाणू खतं आणि रासायनिक खतं या दोघांच्या मध्ये कमीत कमी 8 दिवसाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अगोदर रासायनिक खत वापरलं असेल तर 8 दिवसांनी जीवाणू खत वापरा, किंवा जर अगोदर जीवाणू खत वापरलं असेल तर 8 दिवसांनी मग रासायनिक खत वापरा. तर अशा प्रकारची जीवाणू खतं वापरताना काळजी घेतली पाहिजे. अतिशय खूप महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितलात की दोन्ही खतं एकत्र न वापरता दोघांमध्ये अंतर ठेवणं किंवा ज्या साधनांनी आपण पिकांना फवारणी करणार आहोत ती साधनांची स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे. या जीवाणू खतांची जी गुणवत्तेचा कालावधी किंवा ज्याला आपण शेल्फ लाईफ म्हणूया, तर हा साधारण किती काळासाठीचा असतो? सर्वसाधारणपणे आपल्या जे काही FCOचे रूल्स आहेत त्यानुसार आपण जीवाणू खताचा जो शेल्फ लाईफ आहे तो 1 वर्षासाठीचा आहे. म्हणजे 1 वर्षाच्या तयार केल्यापासून म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट पासून 1 वर्षापर्यंत तुम्ही ते वापरू शकता. सर, सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या नवीन गोष्टींवरती संशोधन सुरू आहे हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. उन्हाळ्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये ऊसाचं उत्पन्न शाश्वत ठेवण्यासाठी आम्ही एक्झोपॉलिसॅकॅराइड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया याच्यावरती सध्या संशोधन आमचं सुरू आहे. प्रयोगशाळेमध्ये आणि पॉट स्केलला म्हणजे कुंड्यामध्ये सध्या आमचं संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर मँगनीज आणि बोरॉन सोल्युबलायझिंग म्हणजे उपलब्ध करून देणारे जीवाणू किंवा ते कसे काम करतात याबद्दलचं सुद्धा आता आम्ही अलीकडेच ते काम हाती घेतलेलं आहे. तसेच प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅक्टेरिया म्हणजे PGPR, तर यावरती सुद्धा आमचं काम सुरू आहे. त्याचबरोबर एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड्स आणि बायोपेस्टिसाइड्स जे की रोग आणि किडी आणि बुरशीजन्य रोगावरती म्हणजे रोग आणि किडीवरती नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आमचं संशोधन आमच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. आपण नक्कीच आशा करूया की हे संशोधन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आपले शेतकरी बंधूंना याचा जास्तीत जास्त फायदा होईल. सर, कार्यक्रमाच्या या शेवटच्या टप्प्यात आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय सल्ला द्याल? भविष्यामध्ये आपल्याला सेंद्रिय ऊस आणि सेंद्रिय साखर जावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला आपण सेंद्रिय, कारण ती जगाची डिमांड असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जे डिमांड आहे ते दिलं तर आपल्याला रेट चांगला मिळणार आहे शेतकऱ्यांना. ऑर्गॅनिक शुगर किंवा ऑर्गॅनिक शुगरकेनला रेट जास्त असेल भविष्यामध्ये. तर आत्तापासूनच असं राहील, जर आपण सेंद्रिय शेतीचा विचार केला तर सेंद्रिय शेतीमध्ये जीवाणू खतं हा आत्मा आहे सेंद्रिय शेतीचा. त्यामुळे भविष्यामध्ये सेंद्रिय खतं आणि जीवाणू खतं ह्याचं महत्त्व ओळखून आजच सर्वांनी ह्या दोन्ही खतांना जास्त मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात वापरून आणि जिथं गरज आहे तिथंच थोड्या म्हणजे योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा आणि आपलं जी काही जमीन आहे तिचं आरोग्य, सॉईल हेल्थ ज्याला आपण म्हणतो, ती चांगली ठेवे आणि खर्च कमी करून उत्पादन वाढवावं. त्यासाठी जीवाणू खतांचा वापर
वाढवणं गरजेचं आहे असा मी सल्ला देईन. नक्कीच सर, शेतकरी बंधू आपण दिलेल्या या सल्ल्याचा विचार करतील. आज आपण आमच्या कार्यक्रमात आलात, फार मोलाची अशी माहिती दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.